राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवती नारायण स्वयं व्यासेन ग्रंथितां पुराण मुनीनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती माष्टादशाध्यायिनी ममत्वा मनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणम् नमस्तुते ते व्यास विशाल बुद्धे फुलारविंदा यतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमया प्रतिपः प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्वये नमः सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना पार्थो वत्सा सुधीरभोक्ता वसुदेवसूतं देवं कंसचानुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनिलोत्पला जग्रहावती कृपेण वनीकर्णेन वेदाकुला अश्वत्थामधिकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सुतीर्णा खलु पाण्डवे रणनदी कैवर्तका केशवा पाराशरेवच सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानकहरिकथा सम्बोधना बोधितम् लोके सज्जन षट्पदेर्हरा पीयमाणं मुदा भूयाद पंकजं करिमदप्रवंशं न श्रेयसे मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यस्तवे रवेदे सांगपदक्रमपदनिषोदर गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तनविदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची श्री गणेशु सकलमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी जेजो कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भर्मा ते संगत्स्व कर्मणि मनोणी ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होय आता स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारिले तव ऐशेची मना आले त्वाण सांडिजे आपुले विहित कर्म परी कर्मफली आसन करावे कुकर्मी संगती न व्हावी हीची सत्क्रिया आचरवावी हेतू विना
प्रस्तुत कंदलगाव मोजे कंदलगाव येथे शिवरात्री निमित्त पारायण सोहळा आयोजित केलेला आहे। तसेच प्रवचन सेवा आहे, कीर्तन सोहळा आहे। त्यातील प्रवचनाची सेवा 4 दिवसाची माझ्याकडे दिलेली आहे। त्याबद्दल अगोदर ग्रामस्थांचं संयोजकांचं पूर्णपणे मी आभारी आहे। आजचा दिवस म्हणण्यापेक्षा ह्या वर्षीचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आपल्या सप्त्याला चालू होऊन 10 वर्षे झालेली आहेत आणि भगवंतानं अवतार देखील 10च घेतलेले आहेत। मला जास्त काही सांगायचं नाही, तर आपला विषय काय आहे। काही जणांनी नामावरती सांगितलं, काही जणांनी भक्तीवरती सांगितलं, काही जणांनी कर्म कसं असतं ते सांगितलं। पण आजच्या याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कर्म करत असताना कर्माच्या फलाची अपेक्षा करायची नाही। पण कर्माच्या फलाची अपेक्षा करायची नाही हे कितपत सत्य आहे ते सुद्धा आपण उलगडून सांगणार आहे, परंतु ज्ञानेश्वर माऊलींच्या विरोधात जाऊन नाही, कारण आपण तेवढे जाणकार नाहोत। कारण आपल्याला ज्ञानेश्वर माऊली एवढं ज्ञान नाही आहे। मुळात गीतेची सुरुवात, श्रीमद भगवत गीतेची सुरुवात आपण म्हणतो की अर्जुन विषाद योगापासून चालू झालेली आहे आणि तिथून 18 अध्याय भगवंतानी अर्जुनाला सांगितले। परंतु माझ्या अभ्यासानुसार गीतेची खरी सुरुवात सांख्य योग मधील 47वा अध्याय तिथून चालू झालेली आहे आणि कर्मयोग हा 3रा अध्याय आहे। परंतु खऱ्या अर्थानं सांख्य योगापासून त्याची सुरुवात झालेली आहे। सांख्य योगाच्या 47वा श्लोक सांगतो की कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोत्स्व कर्मणी। काय सांगतात भगवान श्रीकृष्ण की कर्म करा, परंतु कर्माच्या किंवा केलेल्या कामाची फळाची अपेक्षा करू नका। हे सांगण्याची वेळ आलेली आहे। मग हे सांगण्याची वेळ आलेली आहे, मग त्यासाठी माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी 3 वव्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मनोणी ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होय आता स्वकर्म हे। आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची मना आले त्वाण सांडिजे आपुले विहित कर्म परी कर्मफली आसन करावी कुकर्मी संगती न व्हावी हीची सत्क्रिया आचरवावी हेतू विना। ह्या 3 वव्या आहेत। ह्या 3 वव्याचा आपण विश्लेषणार्थ बघणार आहोत आणि मुलांनो तुम्हाला मी सांगत असताना कथेच्या माध्यमातून सांगणार आहे, कारण आज वेळच तशी आलेली आहे। कारण ह्याच्यामध्ये उचित हा शब्द आलेला आहे, स्वकर्म हा शब्द आलेला आहे, विहित कर्म हा शब्द आलेला आहे, सत्क्रिया हा शब्द आलेला आहे। मग एवढे शब्द आलेले आहेत, ते कसे आहेत हे आपण तुमच्याकडूनच काढून घेणार आहे, त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका। अर्जुनाला भगवत गीता सांगितली। आता तुमच्या एवढं ज्ञान नाही, कारण श्रोते मायबाप हे जाणकार असतात, कारण वक्त्याकडून काहीतरी चूक ही होऊ शकते, परंतु श्रोत्याकडून होऊ शकत नाही का? कारण त्यांनी बोललेलं नसतं, त्यांनी फक्त ऐकलेलं असतं आणि ऐकल्यावर विचार केलेला असतो। वक्ता बोलत असताना एखाद्या वेळेला चुकीचा सुद्धा बोलू शकतो। मग ज्याच्या त्याच्या अभ्यासाचा हा प्रश्न आहे,
पण मला काय म्हणायचं आहे की भगवंतानी म्हणजे श्रीकृष्णाने गीता अर्जुनाला सांगितली, बरोबर आहे. हे श्रीमद भगवद्गीता हे आपण ग्रंथ तयार केला, परंतु हा कुठून तयार केला? महाभारत या ग्रंथातून काही भाग घेऊन आपण तयार केला. महाभारत या ग्रंथाला जय नावाने ओळखले जाते. कोणत्या नावाने ओळखले जाते? जय. जय नाव म्हणजेच महाभारताचं मूळ नाव आहे. मग व्यास मुनींनी लिहिलं. मग व्यास मुनींचं नाव काय आहे? कृष्ण द्वयंपायन व्यास. कारण व्यास ही गादी आहे. आपण काय म्हणतो? व्यासपीठ, नारदाची गादी असं म्हणतो. परंतु असे कितीतरी व्यास होऊन गेले, असे कितीतरी इंद्र होऊन गेले, ते पद आहे. पण ज्या वेळेला ही गीता सांगितली गेली किंवा हे महाभारत लिहिलं गेलं, त्यावेळेला कृष्ण द्वयंपायन नावाचे जे मुनी होते ते व्यास मुनी, त्या व्यास मुनींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं विश्लेषण केलं, टीकात्मक परीक्षण केलं. हे माहित आहे आपल्याला. का केलं? कारण कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला भगवंतानी गीता सांगितली, त्यावेळेला वेळ होता का? आपल्याला विरोध जायचं नाही. मी सुरुवातीलाच सांगितलंय, आपण भगवंता एवढं ज्ञानी नाही, फक्त चर्चा करू शकतो. 700 श्लोक, 700 श्लोक म्हणजे किती तास लागतील? सहजासहजी जरी वाचलं तरी लय फास्ट वाचणार आहे असं आपण गृहीत धरू. बडबड 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 करून वाचणार आहे तरी पण 1 तास लागतो. मग 1 तास वाचायला लागतो. मग श्रीकृष्ण अर्जुनाला त्यावेळेला सांगत होते. मग अर्जुन काय घरात बसलेला होता का? नाही, युद्धभूमीवरती होता. मग युद्धभूमीवरती शंख फुकलेले होते सगळ्या राजांनी, सगळ्या योद्ध्यांनी शंख फुकलेले होते. त्यावेळेला कसं सांगितलं असेल? वेळ होता का? ए थांबा रे, आता श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगायला लागलेला, आपण युद्ध थांबवू. कोणी सुद्धा अजिबात हालचाल करायची नाही. शक्य आहे का? शक्य नाही. पण माझ्या मतानुसार म्हणा लागलोय मी. पहिल्यांदाच माफी मागून सुरुवातीला बोलले, कारण आपण विरोधात जायचं नाही. फक्त 7 श्लोकामध्ये अर्जुनाला गीता सांगितली गेली आणि व्यास मुनींनी त्याचं 700 श्लोकामध्ये केलं. आणि 700 श्लोकाचं आपल्याला संस्कृत भाषा समजेना म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने त्या काळातली प्राकृत मराठीचं विश्लेषण केलं. प्राकृत मराठीचं विश्लेषण केलं, सगळं झालं. मग अर्जुन गीता सांगण्याच्या लेवलचा होता का? अर्जुनाला गीता सांगण्याची वेळ का आली? अर्जुन बारका होता का? म्हणून ऐके पार्था, म्हणून ऐक अर्जुना, याची परी पाहता तुझं उचित होय. आता उचित होय, उचित, उचित म्हणजे योग्य. मग अर्जुनानं योग्य केलेलं नव्हतं का? होय, केलेलं नव्हतं का? ह्याच्या अगोदर लहानपणापासून बालमित्र आहेत. श्रीकृष्ण आणि अर्जुन कोण आहेत? हे बारक्या, अर्जुन आणि श्रीकृष्ण कोण आहेत? देव आणि भक्त आहेत. परंतु लहानपणापासून कोण आहेत? मित्र आहेत. तरी सुद्धा अर्जुनाला मग ह्याच्या अगोदर का गीता सांगितली नाही? सांगायला पाहिजे होते. मग अर्जुन आता लहान होता का? आजोबा होता. कारण उत्तरा नावाची जी अभिमन्यूची बायको होती, तिच्या गर्भामध्ये परीक्षित राजा वाढत होते. म्हणजे अर्जुन हा आजोबा होण्याच्या लेवलला आलेला होता. त्यावेळेला गीता सांगण्याची वेळ आली. भगवंत कधीही कुणाला काही सांगत नाही.
आपल्याला योग्य वेळ यावी लागते, आपण त्या मार्गाला जावं लागतो, त्यावेळेला आपल्याला भगवंत सांगतात. तोपर्यंत भगवंत सांगत नाहीत. भगवंताला तुम्ही विनंती करा मला सांग म्हणून, भगवंत सांगत नाहीत. का सांगत नाहीत? कारण तशी वेळ आलेलीच नसते. ज्या ज्या वेळेला तसं वेळ येते त्या त्या वेळेला भगवंत सांगत असतात. मग आता इथं वेळ कोणती आलेली होती? कारण महाभारतामध्ये आपण ऐकलेलं आहे किंवा पांडव प्रताप ग्रंथामध्ये आपण ऐकलेलं आहे की अनेक युद्ध झाले, अनेक बरोबर लढाया झाल्या वगैरे वगैरे आपण ऐकलो. पण मला सांगा, अर्जुनाला गीता सांगण्याची वेळ का आली हे आपण का बघा लागलो? कारण पहिल्या वहीमध्ये म्हणून आपण लहान लेकराला म्हणतो म्हणून तुला सांगतो असं करू नको. उचित म्हणजे योग्य. म्हणून तुला सांगतो असं करू नको. अशी वेळ कधी येते? जाणत्यालाही येते आणि नेणत्यालाही येते. समजा एखाद्याचं भांडण होऊ द्या, एक लहान मुलाबरोबर एखाद्या मोठ्या माणसाचं भांडण होऊ द्या, आपण काय म्हणतो, अरे त्याला कळत नाही, ते कळत नाही, नेणताय. तुला पण कळत नाही, तुला तर कळतंय का नाही? तुला कळतंय, मग तू तरी नीट राहा. म्हणून तू नीट हे कर. मग अर्जुनाला तशी वेळ का आली? पाठीमागचा इतिहास मी सांगत नाही, सगळ्यांना तुम्हाला माहित आहे की अन्याय झाला पांडवांवरती, वनवास भोगला वगैरे वगैरे वगैरे. मग हे सगळं जे सैन्य होतं, अर्जुनाबरोबर लढाई केलेलं होतं का नव्हतं अगोदर? 18 अक्षययोनी सैन्य, एकूण 18 अक्षययोनी सैन्य होतं. त्याच्यातलं 11 अक्षययोनी सैन्य कौरवाकडं होतं आणि 7 अक्षययोनी सैन्य पांडवाकडं होतं. मग आजच्या ह्याच्यामध्ये मतदान केलं तर कोण राजा होईल? कोणाचा पक्ष निवडून येईल? कौरवांचा येईल. कारण 11 जास्त का 7 जास्त रे? 11 जास्त. मग 11 जास्त म्हणल्यानंतर कौरवांचा विजय व्हायला पाहिजे होता. मग ह्याच्या अगोदर अर्जुनानं युद्ध केलेलं होतं का नव्हतं त्यांच्या बरोबर? कधी? माहित नाही. ज्या वेळेला विराट नगरीमध्ये अज्ञातवासामध्ये अर्जुन होते त्यावेळेला कौरवांना संशय आलेला होता की हितच पांडव आहेत. त्यामुळे सगळे सेना घेऊन दुर्योधन, कर्ण, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्म सगळे आलेले होते. त्यावेळेला जे ब्रह्मनटा होती, जे अर्जुन रूपामध्ये होता, त्या अर्जुनानं एकट्यानं सगळ्याला हरवलेलं होतं. पण मग आज अर्जुन तसा का झालेला होता? त्याच्यासाठी हे सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणून ऐके पार्था. मग त्याच्या अगोदर युद्ध चालू झालं, सगळं झालं, मग सगळे सैन्य आलेले आहेत. मग अर्जुनानं सांगितलं देवाला, अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथू पेलावा, नेऊन उभा टाकावा दोन्ही दळा माझे. त्यावेळेलाच अर्जुन म्हणतो, हे अर्जुना, हे भगवंता, मला युद्ध करायचं आहे आणि माझा रथ काय कर, दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा कर. का बर? कारण तिथं गेल्यानंतर मला कुणाबरोबर युद्ध करायचं आहे, माझ्या तोडीचे किती किती योद्धे आहेत हे मला बघायचं आहे. त्याच्यासाठी मग ऐका, अर्जुन इतके बोलिला, श्रीकृष्णे रथू पेलिला, नेऊन उभा केला दोन्ही सैन्या माझे. लगेचच भगवंताला जे पाहिजे होतं ते अर्जुनानं सांगितलं. लगेच दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ हाकला, लगेचच नेऊन दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला. उभा केल्याबरोबर
अर्जुन सगळीकडे बघायला लागला. अर्जुन सगळीकडे बघायला लागला. सगळीकडे बघायला लागल्यावर अर्जुनाला दिसा लागलं, हे माझे चुलत भाऊ आहेत, हे माझे गुरु आहेत, हे गुरुची मुलं आहेत, हे माझे आजोबा आहेत, हे सगळे माझे नातेवाईकच आहेत. मी काय करावं, काय करावं प्रश्न निर्माण झाला. अर्जुन घाबरला. का घाबरला? ह्याच्या आधी युद्ध केला होता का नाही? केला होता. त्यावेळेला अर्जुनाच्या मनामध्ये राग होता. आपल्याला अज्ञातवासामध्ये पाठवलेलं होतं, आपल्या बरोबर अन्याय झालेला आहे म्हणून एकटा अर्जुन त्यावेळेला लढलेला होता विराटनगरीमध्ये. परंतु इथं ते म्हणी गजबज झाली, आपैशी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. काय झालं? एवढं सगळं बघितल्या बरोबर आज अर्जुन थरथर कापा लागला, गात्र ढिली झाली. अर्जुन निघाला. का अर्जुन साधा होता का? अर्जुन साधा नव्हता. कारण अर्जुनानं ह्याच्या आधी भरपूर पराक्रम केलेला होता. जेने संग्रामी हरू जिंतीला, तेने निवांत कवचाचा ठाव फेडिला, ऐसा अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. अर्जुनानं ह्याच्या अगोदर भगवान शंकराला देखील युद्धामध्ये जिंकलेला आहे. एकदा भगवान शंकर शिकारीला निघालेले होते, पार्वती सोबत होते. परंतु भिल्ल रूपानं भगवान शंकर निघाले. त्याच्या माग म्हणजे डुक्कर होत ते, त्या डुकराची शिकार करण्यासाठी बाण घेऊन ते निघालेले होते. आणि अर्जुन तिथं होता. अर्जुनानं लगेचच पाहिलं, अर्जुनानं अगोदर बाण मारला. भगवान शंकराने बाण जोडलेला होता नुसता, त्याच्या अगोदरच अर्जुनानं बाण मारला. भगवान शंकराला राग आला. भगवान शंकर म्हणतात, कोण बाण मारला? लगेच बघितलं अर्जुन होता त्याच्या पाठीमागा. आणि जेवढे माझे भगवंत भोळे आहेत शिव, तेवढे रागिष्ट पण आहेत. हो, रागिष्ट आहेत का नाही? शांत जेवढे आहेत भगवान शंकर, तेवढे क्रोधिष्ठ आहेत. राग आला. म्हणले, तू माझ्या बरोबर आता युद्ध करायचं म्हणले. मी बाण मारणार होतो, माझी शिकार होते, तू कशासाठी तसं केलाच? म्हणल्या बरोबर अर्जुन तर काय साधा होता का? ठीक आहे म्हणले, मी पण युद्धाला तयार आहे. अर्जुन युद्ध खेळायला लागला. भगवान शंकरांनी नवीन नवीन अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र सगळे अस्त्रांचा वापर केला. त्या आवाजानं अर्जुन भयभीत होत होता. परंतु तो पुरुषार्थ, तो पराक्रम, तो क्षत्रिय धर्म अर्जुनानं सोडलेला नव्हता. घाबरला नाही अर्जुन. प्रत्येक बाणाला, प्रत्येक अस्त्राला, प्रत्येक शस्त्राला ह्या शंकराच्या प्रत्युत्तर दिलं. त्यावेळेला भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि भगवान शंकर प्रसन्न होऊन अर्जुनाला काय केलं? जे धनुष्य शंकराचं होतं, गांडीव धनुष्य, ते अर्जुनाला बक्षीस दिलं. आपण जिंकल्यावर काय करतो? परीक्षेमध्ये नंबर आल्यावर कॉपी करतो. परीक्षेमध्ये नंबर आल्यावर ट्रॉफी, हा ट्रॉफी, मला ऐकू आलं कॉपी, ट्रॉफी देतो, बक्षीस देतो, सर्टिफिकेट देतो. तसा अर्जुनाला बक्षीस म्हणून गांडीव धनुष्य देण्यात आला. आणि तोच गांडीव धनुष्य पुन्हा देवदत्त शंख हे केला. आपल्याला वेळ कमी आहे, 1 तासामध्ये हे करायचं आहे, त्यामुळे मी विश्लेषण करत नाही देवदत्त धनुष्य हे कसा आला. कारण आपल्याला मूळ त्या 3 वयावरच यायचं आहे. एवढं अर्जुन पराक्रमी होता. मग अर्जुन घाबरला. देवाला म्हणला, देवा मला काय नको बाबा हे युद्ध करायला. का? कारण अर्जुनावर तसे संस्कार झालेले होते, अर्जुनावर तशी विद्या दिलेली होती, आपलेच आहेत. रागाच्या भरामध्ये अर्जुनानं त्यावेळेला युद्ध केलं होतं, खरं आहे.
म्हणून आपल्या विद्यार्थ्यांवर सुद्धा किंवा आपल्या मुलांवर सुद्धा संस्कार चांगले करावेत. उचित करावेत. उचित म्हणजे काय? योग्य. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक पक्ष्याचा व्यापार करणारा एक व्यापारी होता. त्यानं काय करायचा? रानातून पक्षी धरून आणायचा आणि तो लहान लहान पिलं धरून आणायचा आणि विकायचा. त्याला ते छंद होता, आनंद होता, त्याच्यावर तो उदरनिर्वाह करत होता. एक दिवस काय झालं, त्याला फक्त 2च पक्षी सापडले, पोपट. 2च पोपट सापडले आणि ते 2 पोपट काय केले, त्यानं नेऊन बाजारामध्ये आणले. बाजारामध्ये आणल्यानंतर तिकडून एक ब्राह्मण बुवा आले, इकडून आपला एक खाटीक कसाई आला. दोघं आले आणि दोघांनी त्या पिंजऱ्याला हात लावला. बोल म्हणले, किती रुपयाला देतोस? तोपर्यंत लगी खाटीक म्हणला, कितने को देने का है बोलो. म्हणल्यावर ही विचार करायला लागला. ठीक आहे मनस्तोर. ते ब्राह्मण म्हणला, नाही म्हणला, मी पहिल्यांदा आलेलो आहे, मला पहिल्यांदा सगळं हे दोन्हीच्या दोन्ही पोपट मीच घेणार. खाटीक म्हणा लागला, नाही ऐसा नहीं हो सकता, मैंने पहले छुआ है, मैंने पहले हाथ लगाया है, मैच लूंगा. दोघांची तक्रार चालू झाली, भांडणं चालू झाली. मुझे चाहिए, मला पाहिजे, मुझे चाहिए, मला पाहिजे. दोघांची भांडणं चालू झाल्यानंतर त्या सदग्रस्तानं विनंती केली, हे बघा म्हणला, मला काय 1 रुपया देऊ नका, पण दोघांनी एक एक पोपट घेऊन जावा म्हणला. माझा आज कसं तर होत्या म्हणला माझ्या घरचं. ठीक आहे म्हणले. त्याला एक पोपट दिला, ह्याला एक पोपट दिला. त्यानं आपला नेऊन पिंजऱ्यात ठेवला, ह्यानं आपल्या पिंजऱ्यात ठेवला. काही दिवसानं 1 वर्ष 2 वर्षे गेले. काही दिवसानं काय झालं, त्या सदग्रस्ताची भेट सकाळ सकाळी ती खाटीक आपला त्याच्या धंद्याला चाललेला होता आणि भेट झाली. ठीक है, अच्छा हुआ, सलाम चलो हमारे घर म्हणला. यानं म्हणला, मला काम आहे, मला पक्षी धरायचे, पुन्हा माझा व्यापार करायचा आहे. अरे छोडो चलो घर को म्हणल्यावर ठीक आहे म्हणून तो सदग्रस्त त्याच्या घरला गेला. अजून उंबऱ्यात आहे तोवर, पकडो, काटो, छोडने का नहीं, उसको मारो. ती माणूस भरधाव माघारी पळा लागलं घरला. माघारी पळता पळता आपला ब्राह्मण बुवा सकाळ सकाळी आपल्या शंभू महादेवाच्या पूजेला या लागलेला होता. त्याला थडकलं जाऊन. थडकल्यावर शिव 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 शिव, बरं झालं तुम्ही भेटलात, काय ठीक आहे, आपण एक 10 मिनिटानंतर आपण पूजा करूया, वाटल्यास चला आपण घरी जाऊ म्हणले. ह्यानं म्हणला, तुमच्या पाया पडतो, मला काय घरला नेऊ नका म्हणला, कारण पहिल्यांदा त्यानं बघितलेलं होतं त्या पोपटाची करामत. नाही म्हणला, चला तुम्ही चहा पान घेतल्याशिवाय तुम्हाला मी सोडणारच नाही. घेऊन आपला आला. आल्यानंतर अजून दरवाजात आहे तोपर्यंतच, आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम, आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. आपण काय घेणार? पाणी घेणार, चहा घेणार, कॉफी घेणार, काय हवं आहे आपल्याला? तो पोपट बोला लागला. माझं सांगण्याचं तात्पर्य संपलं, गोष्ट संपली. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, हे छोटे छोटे मुलं आहेत ना, त्यांच्यावर संस्कार चांगले व्हायला पाहिजे. ही गीता माझ्यासारख्या प्रवचनकाराला सांगण्यासाठी नाही, तुमच्यासारख्याला ऐकण्यासाठी नाही, आपल्याला सुधारण्यासाठी आहे. आपण किती सुधारतो, आपल्यामध्ये किती परिणाम होतो, त्याच्यासाठी आहे. कारण गीता प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे. नसली तरी आपण पारायणामध्ये का होईना सप्त्यात 7 दिवस
ऐकतो, मग सुधारतो का? नाही. कारण ज्ञानदेव महाराजांनी सांगितलं एक तरी ववी वाचावी म्हणलंय का अनुभवावी म्हणलंय? अनुभवावी म्हणलेलं आहे, वाचावी म्हणलेलं नाही. तुम्ही घरामध्ये ग्रंथ नेऊन ठेवा, वाचू नका, परंतु त्याच्यामध्ये जे परिणाम होईल त्याचा परिणाम बघा. त्याच्यामुळं मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या मुलांवरती संस्कार चांगले झाले पाहिजेत. आपल्या मुलांवरती जे संस्कृतीनं, हिंदू संस्कृतीनं नेमून दिलेले आहेत, आपले जे काय वाडवडिलांनी रीतिरिवाज केलेले आहेत, ते रीतिरिवाज आपण त्याच्यामध्ये बघितले पाहिजेत, हेच आपल्याला सांगायचं आहे. मग एवढं सगळं सांगत असताना आपलं कथा कुठं चालू होती? कुरुक्षेत्रावरती अर्जुन भेलेला होता, बरोबर आहे. अर्जुन घाबरला, तिथं होती. का घाबरला? तर उचित केलेलं नव्हतं. उचित ह्या कर्मासाठी आपण बोललेलो होतो. मग ह्याचा परिणाम काय झाला? अर्जुनानं श्रीकृष्णाला सांगितलं, अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं, काय सांगितलं? येत म्हणून हे मी न करी, संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ परी बहुताशी दिसतसे. म्हणजे हे मला वाईट दिसायला लागलेलं आहे, मी हे शस्त्र धरणार नाही. माझ्या बुद्धीला पटी नाही. कारण का पटी नाही? हे वाईट आहे. युद्ध करून त्यांचं राज्य घ्यायचं, त्यांना मारून राज्य घ्यायचं. कशासाठी घ्यायचं? का बरं मारायचं? कशासाठी मारायचं? मारल्यावर आपल्याला काय त्याचा फायदा आहे का? फायदा आहे का? नाही. कारण ह्याच्या अगोदर मी मारलो होतो त्यांना, मला काय फायदा झाला नाही. तयार झाले नाहीत कौरव. युद्धामध्ये त्यांना हरवलं विराट नगरीमध्ये. तरी सुद्धा दुर्योधनानं सांगितलं, पितामहा भीष्म, आम्ही ह्यांचा अज्ञातवास आज भंग केलेला आहे. म्हणजे ह्यांनी पुन्हा एकदा 12 वर्ष वनवासाला जायचं, 1 वर्ष अज्ञातवास घ्यायचा. एवढं सगळं करत असताना त्यांनी कालगणना काढली, मोठमोठे विद्वान बसवले गेले, तरी सुद्धा अर्जुन मान्य करायला तयार नव्हता. मोठमोठे विद्वानाला सांगितलं, कसं काय म्हणले, हे बरोबर आज 13 वर्षे पूर्ण होतात का? आज युद्ध केलेलं आहे, अजून दिवस मावळायचा आहे, तोपर्यंत युद्ध झालेलं आहे, सांगा म्हणले. सांगा म्हणल्यानंतर सांगा म्हणल्यानंतर त्यावेळेला भरपूर कालगणना काढल्या. आपण सुद्धा कालगणना काढतो. अधिक मास माहित आहेत का? अधिक मासाची गणना आगाऊ वर्षात धरताव का त्याच वर्षात धरताव? कसं धरताव महाराज? त्याच वर्षामध्ये धरताव का त्या 1 वर्ष 1 महिना धरताव? अधिक मास तर आहे का नाही? धोंडा महिना. मग एका वर्षात 12 महिने असतात, मग अधिक मास आला कुठून? मग त्या अधिक मासाचं गणित करून सांगितले. मोठमोठे विद्वान होते, त्यांना वाटत नव्हतं की पांडव वनवासाला जावेत, परंतु नाईलाज झालेला होता, म्हणून पांडव वनवासाला गेलेले होते. आणि पांडव वनवासाला गेल्यानंतर पुन्हा दुर्योधनच्या वेळेला मान्य करीना, नाही म्हणले ह्यांना वनवासाला पाठवायचं आहे. त्यावेळेला सगळं इतिहास काढला, सगळे कालगणना काढल्या, आणि ते एक महिना जो होता 2 वर्षातनं एकदा येतोय अधिक मास, बरोबर का? 1 वर्ष आड
1 वर्ष आड येतंय. मग 1 वर्ष आड आल्यावर 6 महिने झाले की मग 13 वर्षामध्ये मग त्यांनी दाखवून दिलं, अरे अर्जुना 13 वर्ष 6 महिने झालेले आहेत, वर दिवस सुद्धा झालेले आहेत, त्यामुळं तू काय हे भानगड करू नको. पण ऐकणारा नसल्यावर काय करायचं? अर्जुनाचं बाजू घेऊन तुम्ही बोलता आहात असं पितामह भीष्मावरती आरोप लावला गेला. आणि युद्धाला दुर्योधनानं तयारी केली. युद्धाला तयारी केल्यावर अर्जुन तयार झाला, सगळे तयार झाले. पण एक कथा महाभारतामध्ये होऊन गेलेली आहे. काय? ज्या वेळेला धारातीर्थी पडलेले होते भीष्म पितामहा, त्यावेळेला सगळे भेटायला गेलेले होते. युद्धाच्या अगोदर अर्जुनाबरोबर युद्ध ज्या वेळेला होणार होतं का त्याच्या अगोदर ही द्रौपदी भेटायला गेलेली होती. पण युद्ध झाल्यावर देखील पुन्हा एकदा भेटायला गेले. आणि त्यावेळेला सांगितलं, पितामहा भीष्म कसं काय? म्हणले हे बरं आहे का? आता बरं आहे म्हणले. नीती सांगा लागले, चांगलं राहावं, असं करावं, तसं करावं. पितामहा भीष्म त्यावेळेला द्रौपदीनं प्रश्न केला, वा पितामहा, तुम्ही जर एकदा म्हणला असता की हिजे पती हरलेले आहेत आणि हरल्यानंतर पुन्हा डावावर लावायचा अधिकार आहे का? नाही. धर्मराजा हरलेला होता का नाही? धर्मराजानं अगोदर पाची पांडवाला डावामध्ये टाकलं, स्वतः गेला, राज्य गेलं आणि नंतर द्रौपदीला आणलेलं आहे. हे महाभारत आहे. महाभारत घडायला कारण उगे घडलेलं नाहीये. त्यावेळेला पितामह भीष्म म्हणतात, आपला उद्देश काय आहे? उचित या शब्दावरती आपण ते उदाहरण द्यायला लागलेलं आहे. कारण त्यावेळेला पितामह भीष्म म्हणतात, बरोबर आहे म्हणले द्रौपदी तुझं, आज हेच तत्वज्ञान माझ्याकडे आहे आणि त्यावेळेलाही तेच तत्वज्ञान माझ्याकडे होतं. त्याचं कारण काय आहे माहित का? मी त्यावेळेला का बोलू शकलो नाही? कारण मी दूषित अन्न खात होतो. त्यावेळेला मी अन्न दूषित खात होतो. आपल्याला जे विचार येतात, आपल्या आई वडिलांना न सांभाळणे, पोरग काठी घेऊन अंगावर यायला लागलं, त्याला मारा लागलं, हे जे काय परिणाम आहे ते काय अन्नाचा परिणाम आहे? संस्कृतीचा तर आहेच आजूबाजूच्या, परंतु अन्न खात असताना आपण सद्भावनेनं चांगलं अन्न खाल्लं पाहिजे, चांगला विचार केला पाहिजे. त्यावेळेला ते सुचतंय. मग पितामह भीष्माने अन्न कुठलं खाल्लं होतं? दूषित अन्न म्हणजे काय? कचरा गेला होता का? नाही. जे दुर्योधन आहे त्या दुर्योधनाला शकुनीची शिकवण होती आणि दुर्योधनाच्या राज्यामध्ये हा पितामह भीष्म राहत होते आणि जे दूषित वातावरण झालेलं होतं तेच 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 सगळं डोक्यात आणि ते अन्न खात होते. आणि त्यावेळेला पितामह भीष्म आणि महाभारतामध्ये उल्लेख केलेला आहे, स्पष्ट सांगितलेला आहे, द्रौपदी आज मी हे जे तत्वज्ञान सांगतोय ते पाठीमागेही होतं, पण तुझ्या वेळेला मी बोलू शकलो नाही. त्याचं कारण एकच आहे. आणि मी आज जे बोलतोय, तुझ्या नवऱ्यानं हे रक्त सगळं बाहेर काढलंय, बाण मारून बाहेर काढलंय. म्हणजे त्याद्वारे हे दूषित रक्त बाजूला गेलेलं आहे आणि जे शुद्ध रक्त आहे तेच फक्त माझ्या जवळ आहे. त्याच्यामुळं मी हे सांगायला लागलेलं आहे. आज आपण कितीही चांगलं सांगायचा प्रयत्न करा, आपले लोक ऐकत नाहीत. तो ऐकत नाहीत. लांब कशाला व्यासपीठ गादीवर बसलोय, तुम्हाला खोटं बोलत नाही. हा माझा मुलगा आहे, हा सकाळपासून रुसलाय, त्याला आता बळबळ आणले. मग माझ्याकडे संस्कार आता वाईट आहेत का, असं त्याचा अर्थ. म्हणजे ह्या गादीवर बसून आपल्याला खोटं बोलायचं नाही. जे सत्य ते सत्य. मग त्याच्यासाठी काय करावं लागतंय? प्रारब्ध संचित क्रियामान.
ह्याची जोड घ्यावी लागते. प्रारब्ध संचित क्रिया मग आता म्हणता हे डोक्यावरनं चाललंय, हे काय शब्द सांगा लागला. प्रारब्ध म्हणजे एकच सांगतो. आता ज्वारीचे दिवस आहेत, ज्वारी पेरली आहे, कुरड्यात कंस लागलेत, त्याला म्हणायचं प्रारब्ध. कंस, ते कंसाची रास केली, कशात आणून टाकता, कशात टाकता, टिपीत कणगीत, म्हणजे साठवता, संचित. आणि ते मग गिरणीत काय डायरेक्ट कनिंगच घेऊन जाता का, डब्यात घेऊन जाता. मग ते डब्यात घेऊन जाता म्हणजेच ते आपलं क्रियामान नशीब घेऊन जाता. मग नशीब आहे, काय करावं, माझं नशीबच फुटकाय. तुमचं नशीब फुटकं नाही. दे रे हरी पलंगावरी कधीही होत नाही. भाकरी केल्या डब्यातल्या आणून आपण खातो का आपल्याला चारतय कोण. समजा चारलं, दात हलवावं लागतेत का त्यानंच दात हलवते तुमचं. आ दात हलवावं लागते. बर दात पण हलवायचं द्या सोडून, सगळं झालं, ते गिळावं लागतंय का ते ऑटोमॅटिकली जातंय. म्हणजे एवढं मी का सांगा लागलो, आपण स्वतः कर्म केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. फक्त भगवंताने मार्ग दाखवलेला आहे. मग हे मार्ग दाखवत असताना आपण पाप करायचं नाही. आपण काय करायचं नाही, पाप करायचं नाही. मग आता तुम्ही म्हणसाल पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, अवघडच आहे की. आता पुन्हा प्रश्न अजून एकदा काय झालं, एक ऋषी मुनी तपश्चर्याला बसलेला होता. इतकी तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली, भयंकर तपश्चर्या केली, भयंकर तपश्चर्या केली. भयंकर तपश्चर्या केल्यानंतर ऋषी मुनीचं पोट ते हे सगळं ह्याला गेलं, काय म्हणते ते, खपाटीला गेलं. साधू तल्लीन झालेला होता. एक आला फिरत 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 फिरत, ऊसाची फड चालू होती, ऊस तोड चालू होती. तिथला ऊस उचलला आणि खात चालला. इकडून एक जण आला, म्हणला काय करावं, म्हणला साधू आता किती वर्ष झालं तपश्चर्या करतोय, बसलाय, म्हणला त्याचं गुडघं पाय बी काय दुखत नसते का, म्हणलं ताटकळून गेलं असेल, म्हणला ते काय ताटकळून गेलंय, म्हणला तर ते बसून बसून किती वेळ बसते हो, 1-2 तास बसेल, 3 तास बसेल, दिवसभर बसेल. पण हे महाराज कित्येक वर्ष बसलेला होता. त्याने बघितलं 10 वर्ष झालं महाराज बसलाय, म्हणजे आपण काय करावं. पळत पळत गेला, घरातलं तूप आणला, तूप 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 माहित आहे ना, तूप आणलं आणि ते तूप आणून त्यानं काय केलं, त्या महाराजाच्या सगळ्या पायाला अंगाला घासलं. त्यानं चांगलं कर्म केलं का वाईट कर्म केलं. महाराजाचं पाय दुखू नये, महाराजाला वेदना होऊ नये, महाराजाची कंबर दुखू नये, डोकं दुखू नये म्हणून त्यानं. पण महाराजाची निद्रा भंग झालेली नाही, कारण ते समाधी अवस्थेमध्ये गेलेले होते महाराज. त्याच्यामुळं काय सुद्धा झालेलं नाही. एवढं सगळं झाल्यावर ते तूप लावलं, तूप लावलं. तुपाच्या वासानं काय चालू झालं, मुंग्या चालू झाल्या, लाल मुंग्या. लाल मुंग्या सगळ्या त्या महाराजाच्या अंगावर केस कशी आपली लांबते ते, तसं एकावर एक मवळाच्या माश्या बसते त्या, तसं मवळाच्या माश्या बसल्या आणि कचा 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 चावाला चालू केल्या. पण महाराज काही जागे झाले नाहीत, कारण ते आपल्यासारखे महाराज नव्हते. ते महाराज पोचलेले महाराज होते, समाधी अवस्थेमध्ये होते, तल्लीन होते.
महाराजांना जाग आली नाही. मग या आपला चुलट्या टाकत 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 चाललेला होता. यानं बघितला ही सोंगाड्या आहे म्हणला, सोंगाड्या उगच सोंग करताय म्हणला हे महाराज. थांबा म्हणला एक आता गंमत करतो, उठतोय का बघू म्हणून त्यानं ऊस खायाचा चुई फेकून माराचा, ऊस खायाचा चुई फेकून माराचा. चुई म्हणजे कळतंय का, चुईटी फेकून माराचा. त्याचा परिणाम काय झाला, ते सगळ्या मुंग्या अंगावरच्या निघाल्या आणि त्या महाराजाचे त्या ज्यानं जे पाप केलेलं होतं त्या पापाच्या चुईटीकडे चालल्या. म्हणजे मला काय सांगायचं, उचित आपण कराच, पण तुम्ही असं समजू नका की मी एवढं ज्ञान दिले, मी एवढं चांगलं केलो, एवढे संस्कार चांगले केले, पण शेवटी पोरग बिघडलं. तुमच्या हातात काही नाही, माझ्या हातात काही नाही. का नाही, कारण घडवणारा सगळा तू आहे, चालवणारा तो आहे. आपल्या हातात काय सुद्धा नाही. त्याच्यामुळं त्यानं पाप केलं का पुण्य केलं, पाप केलं. तोपर्यंत आपण चांगलं वागायचं आहे, कारण शेवटची आंघोळ आपली कुठं आहे. भरपूर भरपूर कमवलं, भरपूर कमवलं, महाडी बांधली, आरसीसी बंगला बांधला, वर काय केलं, बाथरूम चांगलं शावरचं बाथरूम केलं, रोज आंघोळ करा लागला आणि एक दिवशी आट्या घेऊन मेला. मरतय का नाही, मरतय. एक दिवस आट्या घेऊन मेला. आट्या घेऊन मेल्यावर सगळे लोक जमा झाले, सगळे झाले. मग पोरगा असं म्हणत नाही, नाही नाही आमचा पप्पा बाथरूम मध्ये शॉवर मध्ये आंघोळ करत होता, त्याला अजिबात बाहेर आंघोळ घालायची म्हणताय का, नाही घराच्या बाहेरच आंघोळ आहे असं म्हणताय का. कार गाडी घेतली आहे आमच्या पप्पानं, आता 8 दिवस तर झालेत, लय त्यांची इच्छा होती कार गाडीमध्ये फिरवायची. त्याला कार गाडीमध्ये फिरवतात का, मड्याला न्यायला, मड्यावर न्यायला नाही. विसावा करतो अगोदर आपण ताटीवर नेऊन. विसावा का करायचं, आयुष्यभर राब 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 राबला, परंतु विसावा मिळाला नाही. निदान जाताना तरी ह्याला विसावा मिळावा म्हणून आपण विसावा करतो. परंतु तुकाराम महाराज जिवंतपणे सांगतात, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटरिया धावा तृष्णेजिया. तुकाराम महाराजांना जिवंतपणे विसावा हवा आहे का, भगवंताच्या चरणाजवळ ते विसावा पाहिजे. आपल्याला भगवंताच्या चरणाजवळ ते विसावा मिळणं कठीण आहे, म्हणून निदान ते करतात. आणि मेल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, मेल्यानंतर काय करतो आपण, स्मशानात नेलं. आता विषय ते मेलेल्याचा निघालाय म्हणून सांगतो तुम्हाला, उचित कर्मावरच आपण चालू आहे. मड्यावर नेलं, त्याला मड्यावर नेल्या नेल्या आपण काय करतो, रडतो, आपटतो, काय असेल ते करतो. घरी येऊन काय करतो, हे ते मेलंय बाबा. स्वतःची आई सुद्धा म्हणा लागलोय मी, स्वतःची आई सुद्धा. लक्ष घ्या, किती दिवस उपाशी राहते हो, राहत नाही उपाशी. तुम्ही म्हणताली महाराज काय नाही ते सांगा लागला, खरंच राहत नाही. मी सुद्धा राहत नाही. मी आज म्हणतोय माझं माझा आहे, मोह आहे, माया आहे, पण उद्या मी सुद्धा राहत नाही उपाशी. ज्या दिवशी हे पोटाला भूक लागेल त्या दिवशी आपण करून खातो. परंतु एक लक्षात ठेवा, जिथं मड नेलेलं आहे त्यावेळेला आपण तुळशीची पानं तोंडात कोंबतो, कोंबतो का नाही,
का बर? इतर इतर झाडाची पानं, इतर मोगरा, फुलं सगळं आणाव की तुळसच का बरं आणायची? कारण तुळस ही पवित्र आहे. तुळशीचं पहिलं नाव काय आहे कुणाला माहित आहे का? तुळशीचं पहिलं नाव काय आहे कुणाला माहित आहे का? वृंदा. वृंदा हे नाव आहे. आपण आज देखील म्हणतो तुळशी वृंदावन म्हणून. कारण ज्या वेळेला जालिंदराचं युद्ध चालू होतं देवांबरोबर, त्यावेळेला जालिंदर नावाचा राक्षस देवांना ऐकत नव्हता. हा वृंदेचा पती होता. तो ऐकत नसताना नाविलाज झाला. भगवान विष्णूनी विचार केला, तपस सामर्थ्यावरती बघितलं, ध्यान लावून बघितलं, एवढी ताकद ह्याच्याजवळ कशाची येते? प्रत्येक वेळेला युद्धावर तो जिंकतोय, ह्याचं कारण काय आहे? तर पतिव्रता. त्याची जी बायको होती, उदाहरण आहे, देवावर सत्ता आहे. पतिव्रतेची सत्ता कुणावर आहे? देवावर देखील सत्ता आहे. मग आता हे पतिव्रत आहे, आता काय करायचं? मग पतिव्रतेचा भंग कसा करायचा? भगवान श्रीकृष्णाने ठरवलं, म्हणजे विष्णूने ठरवलं. भगवान विष्णूने काय केलं? जालिंदराच्या रूपामध्ये जाऊन वृंदेचा हात धरला. वृंदेचा हात धरल्याबरोबर तिकडं जालिंदराचं मुंडकं उडवलं गेलं. जालिंदराचं मुंडकं उडवल्या ते मुंडकं येऊन कुठं पडलं? ह्या वृंदेच्या दारामध्ये येऊन पडलं. वृंदेच्या दारामध्ये येऊन पडल्या वृंदा लगेच ताडदिशी उठली आणि घाबरली आणि ह्या विष्णूला म्हणा लागली, हे जर मुंडकं माझ्या नवऱ्याचं आहे तर तू कोण आहे सांग. श्रीकृष्ण चळ विष्णू चळ कापायला लागले. एवढी ताकद त्या वृंदेची होती. पतिव्रता नारी होती. घाबरले. तू सांग म्हणजे कोण आहे? त्यावेळेला विष्णूने सांगितलं, माते म्हणले, हात जोडून विनंती आहे म्हणले, तुला मी भ्रष्ट केलंय बरोबर आहे म्हणले, परंतु नाविलाज आहे म्हणले, चांगल्या कामासाठी तुझी साथ आम्हाला पाहिजे होती. त्याच्यासाठी तुझ्या नवऱ्याचा हा आम्ही अन्याय अत्याचार किती दिवस सहन करणार आहे तेवढं सांग. शंभू महादेवाची भक्त होती वृंदा, शिवाची भक्त होती. तिने सांगितली काय हरकत नाही म्हणले, पण तू दगड होऊन राशील म्हणले. एवढा शाप वृंदेनं दिल्याबरोबर भगवान विष्णू म्हणले काय हरकत नाही म्हणले, भक्तासाठी मी दगड सुद्धा व्हायला तयार आहे. त्या दगडाचं नाव माहित आहे का कोणाला? शालिग्राम. ते आपण तुळशी बरोबर ठेवतो. आपल्याला शालिग्राम मिळत नाही म्हणून तुळशीच्या लग्ना दिवशी आपण श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून तिच्या बरोबर लग्न लावतो. मग हे वरदान मागून घेतलं वृंदेनं. सांगा म्हणले माझं काय हरकत नाही म्हणले. वर्षानुवर्ष त्या दिवशी, ज्या दिवशी तुझा आणि माझा एकोपा झालेला आहे, तुला मी स्पर्श केलेला आहे, त्या दिवशी तुझ्या बरोबर माझं लग्न असेल. आपण कार्तिक द्वादशीला तुळशीचे लग्न लावतो. त्याचं कारण ते आहे, आपली का लग्न दरवर्षी होत नाहीत? व्हायला पाहिजे ना. बरं आपली द्या सोडून, बाकीच्या देवांची तर कुठं होते? एकमेव तुळशीचं लग्न आपण दरवर्षी करतो. त्याचं कारण आहे पतिव्रता. कारण त्या पतिव्रतेनं वरदान मागून घेतलं. पतिव्रता वृंदेनं काय केलं? आपलं ध्यान योगानं
आत्मसंयम योगानं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा यम ध्यान धारणा आणि समाधी ह्या सगळ्या 8 पायऱ्या ओलांडून त्यांनी तिन्ही बंद तोडून सगळं म्हणजे जे आहे 7 चक्र वगैरे भेदून त्यांनी समाधी अवस्था करून स्वतः भस्म होऊन ती वृंदा स्वतःचा देह त्याग केला. तिनं देह त्याग केल्यानंतर काय झालं, त्याच्यातून एक रोपटं उगवलं आणि त्या रोपट्याचं आपण नाव काय देतो, तुळस. आणि ते माळकरी असू द्या नाही तर नसू द्या, त्याच्या तोंडात मेल्यावर तुळस कोंबतो आपण. का तर निदान आयुष्यभर त्यानं माळकरी झाला नाही, निदान मरताना तरी त्यानं वैष्णव म्हणून मरावं म्हणून त्याच्या तोंडामध्ये आपण ते हे घालतो, तुळशीची पानं घालतो, मंजुळा घालतो. मग नुसतं तुळशीच्या पानाचाच उपयोग आहे का, नाही. भगवंताने भरपूर काय केलेलं आहे. तुळस किती दिवस जगते हो, समजा वर्ष 2 वर्ष 10 वर्ष, 10 वर्षानं का वाढते का नाही, वाढते. मग तुळस वाढल्यावर तिचं करायचं काय, म्हणून भगवंतानी सांगितलं त्या तुळशीची जी हाडं आहेत लाकडं, त्या लाकडाची तुळशी माळ तयार केली. तुळशी माळ तयार केली आणि गळ्यामध्ये घातली आणि तुळशी माळ गळ्यामध्ये घातली आणि तुळशी माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा त्या तुळशी माळेचा उपयोग किती दिवस करतो आपण, एक ना एक दिवस हे तुळशी माळ कुजते. मग पुढं तर भगवंतानी काय केलं, त्या तुळशी माळेला जाळून, त्या लाकडांना जाळून त्याच्यापासून बुक्का तयार केला आणि तो बुक्का आपण सर्वजण कायम लावतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे वृंदा ही मरून सुद्धा आजरामर झालेले आज आपण कपाळावर धारण करतो. भगवंत पांडुरंग परमात्मा हा कपाळावरती धारण करतो. वेळेचं आपल्याला बंधन आहे. झालेली सेवा पांडुरंग चरणी अर्पण. आता पसायदान घेऊ. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मद द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रची वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत तू मंडळी, भेटतो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजयी होवावे, येत म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. गवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बोला शिव हर 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 महादेव. धन्यवाद महाराज. आज या ठिकाणी हरिभक्तपरायण अरुण दशरथ खांडेकर महाराज पाथरी यांच्याकडून प्रवचन सेवा झालेली आहे. तरी मी आमच्या पांडुरंग भजन मंडळाचे उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर कोळी यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा.